अर्थसंकल्प 2026-27 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आयकर रचना आणि स्लॅब्समध्ये कोणताही बदल न करण्याची घोषणा केली। गेल्या वर्षीच्या अर्थात आर्थिक वर्ष 2025-26च्या कर रचनेमध्येच कोणताही बदल करण्यात आला नाहीये। पगारदार वर्ग आणि पेन्शनधारकांसाठी जुनी आणि नवीन कर प्रणाली उपलब्ध राहील। तरीही नवीन कर प्रणाली हीच डिफॉल्ट प्रणाली असणार आहे। या निर्णयामुळे करदात्यांना थेट कर सवलतीचा कुठलाही नवा लाभ मिळालेला नाहीये। शून्य ते 4 लाखापर्यंत टॅक्स नाही आहे। 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखाच्या स्लॅबमध्ये 15% टॅक्स, 16 ते 20 लाख 20% टॅक्स, 20 ते 24 लाखाच्या स्लॅबला 25% टॅक्स। चार ते 8 लाख 5%, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25% आणि 24 लाखांहून अधिक 30%। तर ही नवी प्रणाली आपण पाहतोय। तर जुन्या टॅक्स स्लॅबचा नेमका काय परिणाम झालेला होता तो टॅक्स स्लॅब नेमका काय सांगतोय। 0 ते 2.5 लाख टॅक्स नाही, 2.5 ते 5 लाखांपर्यंत 5%, 5 ते 10 लाख 20% आणि 10 लाखांहून अधिक 30%। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्यात। 1 एप्रिल 2026 पासून देशात नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट लागू होणार आहे आणि त्याद्वारे कर प्रणाली अधिक सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। करदात्यांसाठी रिवाइज रिटर्न भरण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे। तर उत्पन्न लपवल्यास 100% दंड भरावा लागणार आहे। इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल केलेला नाही। देशात नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट लागू झालाय। ITR 31 जुलैपर्यंत आता भरता येणार आहे। आयकर भरणं सोपं होणार आहे। उत्पन्न लपवल्यास 100% दंड भरावा लागणार आहे। परदेशी प्रवासासाठी TCS मध्ये कपात करण्यात आली आहे। प्रामाणिक करदात्यांना कुठलाही त्रास नसेल। अनिवासी भारतीयांच्या मालमत्ता विक्रीवर TDS लागणार आहे।